आणि दरम्यान बाळगोपाळ सोनाळेपाडा संघाचा 12वा प्रतिनिधी देखील जॉईन झालेला आहे. वेलकम. तसेच जय दुर्गा टेमगरपाडा ब संघाच्या 12वा प्रतिनिधीचं देखील वेलकम असेल. मॅच जशी मुवमेंटमध्ये येत असते ते तसतसं 12वा प्रतिनिधी त्यांच्यामध्ये देखील ऊर्जा संचारत असते. हे सातत्यानं आपण पाहत असतो. ते देखील आपल्याला पाहायला भेटेल या मॅचच्या दरम्यान. जाऊया मित्रांनो आता मॅचकडे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार बाणाचा मुजरा आणि उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत असेल. आपण पाहताय ब्रदर्स ग्रुप आयोजित आई एकविरा चषकचा हा थरार मॅच क्रमांक 2. सलामीची जोडी आपण पाहू शकाल. बाळगोपाळ सोनाळेपाडा संघाच्या वतीनं विकी तरे आणि त्याच्या सोबतीला मयूर तरे अशी जोडी इन अँड ॲक्शन मध्ये आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजीचा भार सांभाळत असताना P1चं पहिलं षटक दीपेश नाईक यांना आपण गोलंदाजी मार्कवरती पाहू शकाल. चला जाऊया, दोन्ही संघाने देऊया हार्दिक शुभेच्छा. शोधो गुड गेम, शोधो क्वालिटी क्रिकेट. एक दर्जेदार मॅच आपण पाहू शकाल. पहिलाच बॉल, दर्जेदार बॉल. चांगली सुरुवात झाली आहे. थोडासा ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पहिला बॉल पाहूया, कारण की कोणत्या लेंथवरती गोलंदाजी होत आहे आपण पाहू शकता. ऑफसाइड ऑफ स्टंप चेंडूला फिरवलं जात आहे गुडलँड स्पॉटमध्ये. सुरुवात चांगली आहे, दमदार सुरुवात दीपेश नाईक. इथे मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, इनफिल्डच्या वरून उडवलेला बॉल आहे. चेंडू ट्रॅव्हल झालाय, चेंडूचा पाठलाग केला जात आहे आणि हा येतोय या मॅच मधील पहिला चौकार. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल विकी तरेचा इनफिल्डच्या वरून त्या ठिकाणी अगदी सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला भेटलं. बॅकवर्ड पॉइंट आणि कव्हरच्या वरून हा दर्जेदार फटका आपल्याला पाहायला भेटलाय. 4 धावांसाठी अगदी दर्जा वाढवणारा हा फटका. 4 धावेने श्री गणेश झालेला आहे. बॉल झालेले 2. विकी तरे स्ट्राईकवरती आपण पाहू शकाल. पुन्हा आता दीपेश नाईक. ओ इथे जबरदस्त फटका, आता अल्टी पलटी, चेंडू सीमा रेषा पार, कल्टी सलगचा हा दुसरा चौकार. आपण जर पाहिलं तर दीपेश नाईक गोलंदाजी ऑफसाइड ऑफस्टंप करतोय, चेंडूला फिरवतोय. सो त्या अनुषंगाने इथे मात्र विकी तरेनं ही लेन देखील ओळखली. तुषार धावसंख्या या 4 धावेच्या मदतीने 8. कोण कोणाची लावेल वाट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला भेटेल. इथे मात्र चांगला फटका आपण पाहू शकाल. इनफिल्डच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार, झन्नाटेदार अजून एक चौकार. सुरुवात दमदार आहे. इनफिल्डच्या वरून फटकेबाजी पाहत आहेत. कुठल्या प्रकारे या ठिकाणी धोका निर्माण होत नाहीये. सेन्सिबल क्रिकेट, दर्जेदार बॅटिंग. पुढचा बॉल. ओ आता इथे थोडासा स्लोवर गतीचा बॉल होता. लेंथ मध्ये थोडासा परिवर्तन केला. पावलांवरती बॉलला जरूर आदळला. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव नक्कीच त्या ठिकाणी मिळाली. अपील केली होती परंतु तितकाचा आत्मविश्वास नव्हता. धावसंख्या पोहोचली 13 या आकड्यावरती. पहिलं षटक आपण पाहिलं तर या षटकामध्ये तब्बल आतापर्यंत 13 धावा जमवलेल्या आहेत. सुरुवात दमदार होत आहे या मॅचमध्ये. टॉस गमावलेला जरूर आहे गोपाळ सोनाळेपाडा या टीमनं. इथे मात्र आपण पाहिलं तर अगदी पावलांवरती बॉल होता. चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हल झाला. दरम्यान एकच धाव इथे पाहायला भेटली आणि याचबरोबर षटकाची समाप्ती झाली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा सुरुवात चांगली आहे. बिनबाद 14 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि आता इथून मात्र गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर या मॅचमध्ये
बॅटिंग करणारा संघ जास्तीचा हावी झालेला आहे. मागील मॅचमध्ये देखील तब्बल 67 धावा भूमी 11 जय जोटिंग देवरुंग टीमनं जमवल्या आणि 68 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना जय मल्हार किरवलीय क्रिकेट संघ या स्पर्धेतून पराभूत झाली आहे. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये 16 संघ खेळलेले आहेत. त्यातून 15 संघांचा परतीचा प्रवास संपन्न झालेला आहे आणि एक संघ जर आपण पाहिलं तर वसत संघ जो मात्र विजयाची घोडदौड त्यांनी कायम ठेवलेली आहे. आजच्या दिवसामध्ये देखील आपल्याला पाहायचं आहे की 8 संघ इन अँड ॲक्शनमध्ये आहेत. पहा या ठिकाणी आपण क्षेत्ररक्षण लवकरात विखुरायचं आहे. पंच देखील त्या ठिकाणी सांगत आहेत. सो त्या अनुषंगाने आपण सर्वांनी या ठिकाणी घाई करणं फार गरजेचं आहे. आज देखील कुठल्या प्रकारची हाईगाई केली जाणार नाही आयोजकांच्या वतीनं, कारण की लवकरात लवकर अगदी सूर्यदेवता अस्ताला जाण्याच्या अगोदरच आपण सामने संपन्न करणार आहोत. धावसंख्या 14 धावा धावपलकावरती असताना दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाजी मार्कवरती तुषार नाईक. याला आपण पाहू शकाल. समोर बॅटर आहे मयूर. डेड बॉल. पावलांचं समीकरण थोडंसं चुकत आहे. तुषार काहीसा डोक्यामध्ये प्लॅन सुरू आहे तुषारच्या, कारण की समोर जर आपण पाहिलं तर मयूर तरे आहे. आतापर्यंत 1 धावेवरती तो खेळतोय, परंतु चांगली सुरुवात विकी तरेच्या वतीनं आपल्याला पाहायला भेटले. तब्बल 12 धावा त्याने ठोकल्या. इथे बॅटच्या बाहेरची एज त्या ठिकाणी लागली जरूर, परंतु विकेट किपरची चलाकी दर्जेदार आपल्याला पाहायला भेटली, परंतु चांगले रनिंग बिटवीन द विकेट. एका बॉलवरती आहे ना 3 समीकरण आपल्याला पाहायला भेटलं. चांगली गोलंदाजी, गुडलँड स्पॉटवरती थोडासा फिरवणारा बॉल आपल्याला पाहायला भेटला. तदनंतर विकेट किपरची चलाकी देखील पाहायला भेटली आणि आपण खेळपट्टीवरती पाहिलं तर विकी आणि ऋतिकची रनिंग बिटवीन द विकेट देखील दमदार पाहायला भेटली. मयूर आणि विकी हे दोघे खेळपट्टीवरती आहेत. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहू शकाल 15 धावा लागलेल्या आहेत. या षटकातील 5 बॉल शिल्लक. पुढचा बॉल तुषार. नक्कीच समालोचकाचा पाठीचा कणा असतो आणि या जणू काही या स्पर्धेचा पाठीचा कणा असतो. सो गुणलेखकाला देखील डोक्यावरती बर्फ आणि जिभेवरती गोड साखर ठेवणं फार गरजेचं असतं जर एखादी स्पर्धा आपल्याला उत्कृष्टरित्या साकारायची असेल तर. पुढचा बॉल आपण पाहूया. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये धीरज. इथे मात्र खोलवर टप्प्याचा बॉल धीरजला टाकण्यात आला, परंतु धीरजने चेंडू टोळावलेला आहे. चेंडू सीमा पार. दर्जेदार ड्राईव्ह आणि चेंडू 4 धावांसाठी चौकार. आपल्याला नीरज दाखवेल हा फटका दर्जेदार फटका आहे. बॅटिंगची कमी नाही आहे. आपण जर पाहिलं तरी ते बाळ गोपाळ सोनाळे पाडा टीम ज्या पद्धतीने बॅटिंग होत आहे दर्जेदार. खोलवर टप्प्याचा बॉल हेलिकॉप्टर उडवायचा होता, परंतु अलाउन द कार्पेट बॉल गेला. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या पोहोचत असताना धावपलकावरती धावा 21 लागलेल्या आहेत. मागील मॅचमध्ये देखील देवरुंग टीम देखील अशाच पद्धतीने बॅटिंग करीत होती. एका बाजूला विकेट पडत होते, परंतु धावा येत होत्या. इथे मात्र आपण पाहिला तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. यूं ही नहीं मिलती है राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना पड़ता है. आणि हा जुनून इथे मात्र जागवत असताना तुषार तरे आपण पाहू शकाल. चांगली गोलंदाजी तुषारच्या वतीनं. आतापर्यंत फक्त या षटकामध्ये 6 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. चांगला कमबॅक. मंजिल मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, मगर हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. लोअर फुटास बॉल अलाउन द कार्पेट. क्षेत्ररक्षक डीप मध्ये प्रोटेक्शन त्या ठिकाणी आहे. फक्त एकच धाव या ठिकाणी मिळेल. 1 धावेच्या मदतीने धावपलक जाऊन पोहोचत आहे 21 या आकड्यावरती आपण पाहू शकाल. 21 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. या षटकामध्ये थोडासा विसावा मिळालेला आहे. आता मैदानाच्या आतमध्ये जय दुर्गा टेमगडपाडा या टीमच्या वतीनं मयूर तरे स्ट्राईकला आपण पाहू शकाल. शेवटचा बॉल मयूरसाठी असेल. मोठ्या फटक्याने जाण्याचा प्रयत्न असेल. आता मयूरचा चांगला फटका, परंतु फाईनला तिथे मात्र चेंडूचा वेग कमी झाला. दरम्यान चेंडूला अडवलं गेलं जरूर, परंतु इथे 2 धावा मयूरला नक्कीच मिळतील. 2 धावेच्या मदतीनं आता इथे जर पाहिलं तर आपण आता 2 षटकांची समाप्ती झालेली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती 1 गडी बाद. 23 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. या षटकानं थोडासा कमबॅक नक्कीच आपल्याला पाहायला भेटलाय, परंतु सातत्यानं आता इथे निरंतरता टिकून ठेवणं फार गरजेचं असेल. थोडासा प्लॅन देखील सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. जास्तीची टीम मीटिंग आपण करू नका. प्लॅन तुम्ही करू शकाल, परंतु जास्तीचा वेळ खर्च करू नका प्लीज, विनंती असेल.
बघा 3 षटकानंतर आपण ड्रिंक्स ब्रेक घेणार आहोत. 2 षटकाची समाप्ती झाली आहे. आता पॉवर प्लेचे दोन्ही षटकं संपन्न झालेले आहेत. आपण पाहू शकाल आता इथे थोडासा क्षेत्ररक्षणाचा विचार करूया, कारण की आपण जर आता पाहिलं तर ऑन साईड वाईडिश लॉंग ऑन आणि मिड विकेट दरम्यान क्षेत्ररक्षण ठेवलेलं आहे. याचा इथे मात्र फायदा घेण्याचा प्रयत्न होईल का? ऑफसाईडला देखील आता डीप एक्स्ट्रा कव्हर आणि आपण जर पाहिलं तर आता लॉंग ऑफला देखील एक प्रोटेक्शन ठेवलेलं आहे. व्ही रचना आपण पाहू शकाल. बॅकवर्ड पॉईंट आहे, फाईन आहे, कारण की आता क्षेत्ररक्षण विखुरलेलं आहे. सो त्या अनुषंगाने फलंदाजांवरती कुठेतरी मोठे फटके साठी बॅटर ज्या वेळेला जातील त्यानंतर कुठेतरी झेलबाद होऊ शकतील. षटक क्रमांक 3 राज तरे गोलंदाजी मार्कवरती आहे. हो, काय बॉल आहे, दर्जेदार बॉल आपल्याला पाहायला भेटला. राज तरेचा हा बॉल नक्की सांगून जातोय येणाऱ्या पुढील बॉलवरती माझं अधिपत्य असेल. काय बॉल आहे, ऑफ साठी ऑफ स्टंप बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. जबरदस्त बॉलिंग. जीतूंगा तो मैं ये खुद से वादा कर लो, जितना सोचते हो कोशिश उससे भी ज्यादा कर लो. जास्तीचा प्रयत्न करावा लागेल आज तुम्हाला या मॅच मध्ये. सूर्य देवता देखील तापलेले आहेत, परंतु या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे सूर्य देवता तापतील तरच या स्पर्धेला मजा येत असते. ओ, काय जबरदस्त. इथे मात्र हा बॉल वाईड आहे, वाईड आहे. वाईट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. योगेश भुटेरे सर सांगतायत वाईट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. पहा, पंचांशी आपण कुठल्या प्रकारचे आर्ग्युमेंट करू नका, विनंती असेल, कारण की क्रिकेटच्या पटलावरती जर आपण पाहिलं तर पंच अगदी रगरगत्या उन्हामध्ये त्यांचा हे निर्णय जो असतो ना तो अचूक देत असतात. तंतोतंत लक्ष त्यांचं या स्पर्धेवरती आपल्याला पाहायला भेटलं. सोबतील आपण प्रवीण विशे सरांना देखील पाहू शकाल. सातत्यानं तिसऱ्या दिवसामध्ये पंच. ओ हो, इथे बॉल, हा बॉल चांगला आहे, हा बॉल चांगला आहे. विश्वास खेणे देखील थोडासा नाश्ता पाण्याची सोय या ठिकाणी करून आलेला आहे. आणि सातत्यानं मी तर म्हणेन की विश्वास केने सातत्यानं आमची देखील खूप चांगली काळजी घेतो आहे. नीरज, या विभागामध्ये जर पाहिलं तर विश्वास केनेनं चांगल्या स्पर्धा देखील मला दिलेल्या आहेत. काही स्पर्धेमध्ये त्याला नाकार देखील दिलेला आहे, कारण की दुसऱ्या स्पर्धेकरिता आपण विश्वास दिलेला असतो, हे विश्वासला देखील ठाऊक असतं. सो त्या अनुषंगाने कुठलीही नाराजी तो व्यक्त करत नाही आहे. हा बॉल देखील आपण पाहिला, इथे चांगला बॉल आपण पाहू शकाल. राज तरे या ठिकाणी कमबॅक करतोय या षटकामध्ये. आतापर्यंत एकच धाव त्याने खर्च केलेली आहे. पूर्णपणे संकट वाढवलेले आहेत या षटकामध्ये. धीरज तरे याला दुसऱ्या बाजूला थांबून ठेवलेला आहे, जखडून ठेवलेला, बांधून ठेवलेला आहे. कुठल्या प्रकारे पॉपिंग क्रीज सोडण्यामध्ये त्याला मात्र त्या ठिकाणी सफलता मिळत नाही. पावलाचं मुवमेंट दाखवत नाही त्या ठिकाणी. फुटवर्क या ठिकाणी दाखवणं फार गरजेचं असेल धीरज तरेला. इथे मात्र खडे खडे स्टँडिंग डिलेवर धीरज तरेच्या बॅट मधून आलाय हा दर्जेदार षटकार. फटका आपल्याला पाहायला भेटला. इथे राज तरेनं थोडीशी लेंथ आपण पाहिले तर मागे टाकली आहे. बॉल जर पाहिलं तर बॅक ऑफ दी लेंथ मध्ये होता आणि अगदी साऊथ आफ्रिकन स्टाईलच्या खेळाडूंच्या वतीनं ज्याप्रमाणे ते शॉट सिलेक्शन करत असतात त्या पद्धतीने धीरज तरेनं हा शॉट एक्झिक्यूट केलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली धावपलकावरती धावा 30 लागलेले आहेत एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजून या षटकातील 2 बॉल शिल्लक असतील आणि आतापर्यंत राज तरेनं 7 खर्च केलेले आहेत. चांगली गोलंदाजी आहे, परंतु धीरज तरेचा हा षटकार येणाऱ्या पुढील 2 बॉलवरती हावी होईल का आपल्याला पाहायला भेटेल. बॅटची एज त्या ठिकाणी दरम्यान आउट. धीरज तरेला परतावं लागेल बॅक टू द डगआउट. दुसरा इथे विकेट गमावलाय. काय जबरदस्त या ठिकाणी फलंदाजाला बाद केले आपण पाहू शकता. या राज तरेला गुडलँड स्पॉट वरती बॉल होता, थोडासा उसळी घेणारा बॉल. धीरज तरेला तिथे मात्र बाद केलं. 8 धावांची खेळी त्याची पाहायला भेटली. 6 चेंडूचा त्याने सामना जरूर केला, परंतु त्यांनीच्या क्रिकेट पटालावरती आपण जर पाहिलं तर 6 चेंडू आणि 8 धावा, 8 चेंडू आणि 11 धावा त्या ठिकाणी नक्कीच काढल्या. परंतु समीकरण जर पाहिलं तर कुठेतरी चेंडू जास्त खर्च त्यांनी केले. धावपलकावरती 30 धावा आपण पाहू शकाल. शेवटचा बॉल इथे जो मात्र आता राज तरे आणि आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत आपण पाहू शकाल. साहिल तरे, सर्व तरे कंपनी आहे.
साहिल तरे मैदानाच्या आतमध्ये, राज तरे गोलंदाजी मार्गवरती, तरे विसेस तरे, अशी लढाई या शेवटच्या बॉल करत्या. इथे मात्र हा बॉल चांगला आहे, हा बॉल चांगला आहे आणि याचबरोबर षटकाची समाप्ती. काय जबरदस्त दर्जेदार गोलंदाजी आपण पाहिली या मॅचमध्ये. कारण की इथे जर आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरचा आपण विचार केला तर तिकडे 14 धावा आल्या आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये तुषारचं षटक खूप चांगलं राहिलं, त्यानं 8 धावा खर्च केले आणि त्याच्या पाऊल खुणांवरती राज तरेची गोलंदाजी अगदी कमबॅक करणारी आपल्याला पाहायला भेटली. 3 षटकाची समाप्ती. चला आपण ड्रिंक्स ब्रेक घेऊया. 3 षटकाची समाप्ती झालेली आहे. यापुढील मॅच विनिंग होणार आहे. आयोजकांची सूचना आलेली आहे, तर पहा, जिंकणाऱ्या संघाने कुठेही जाऊ नका. यापुढील मॅच विनिंग होणार आहे, म्हणजे सेकंड राऊंड मधील पहिली मॅच होईल. दरम्यान पाणी देखील आपण पाठवायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. खेळाडू पाणी मागतायत. खेळाडू कक्षामध्ये पाण्याची पूर्तता केलेली आहे. थोडासा या ठिकाणी ड्रिंक्स ब्रेक आहे. आपण थोडासा वेध घेऊया. थोडासा पोस्टमॉर्टम आपण केला तर इथे पहिल्या ओव्हरमध्ये 14, दुसऱ्या ओव्हरमध्ये 8 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये 7 धावा, 30 धावा धावफलकावरती लागलेले 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. साहिल तरे आणि मयूर तरे हे 2 बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. आता सर्व काही या दोघांवरती निर्भर असेल. इथून आता धावांचा आलेख वाढवणं फार गरजेचं आहे. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं तर 10 धावा ठेवून विजय प्राप्त केला देवरुंग या टीमनं. इथून विचार केला तर आता बॅटिंग करणारी टीम बाळ गोपाळ सोनाळेपाडा 50च्या पुढे जाण्याचा प्रयत्न असेल या मॅच मध्ये, तरच या ठिकाणी जयदुर्गा टेमगरपाडा टीमला मात्र त्यांच्या अडचणी ते वाढू शकतील. सध्या तरी आपण पाहू शकाल मयूर तरे आणि साहिल तरे खेळपट्टीवरती आहेत. ड्रिंक्स ब्रेक होत आहे. दोघांमध्ये थोडीशी चर्चा तिथे मात्र नक्कीच होईल. दुसऱ्या बाजूला जयदुर्गा टेमगरपाडा टीमच्या वतीने देखील टीम मीटिंग सुरू आहे. पुढील मॅच आपण सेकंड राऊंड मधील पहिली मॅच खेळवणार आहोत, तर विजेत्या टीमनं कुठेही जायचं नाहीये. चला, ड्रिंक्स ब्रेक इथे संपन्न झालेला आहे. धावसंख्या धावफलकावर 30. चला तर या ठिकाणी वेळ खर्च करू नका, जाऊया आपण आता मॅच कडे. 30 धावा धावफलकावरती असताना आता चौथ्या ओव्हर मध्ये बॉलर आलेला आहे गोलंदाजी मार्क वरती. चंद्रकांत जोशी जे गोलंदाजी मार्क वरती आलेले आहेत. पहिलाच बॉल इथे मात्र बॅकवर्ड पॉइंटला त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल झालाय, ड्रायव्हर झालाय चेंडू तिकडे आपण पाहिलं तर, आणि चेंडू डीप मध्ये सरकत असताना इथे मात्र चेंडू 4 धावांसाठी चौकार. जरूर झाला. सो त्या अनुषंगाने 4 धावा पाहायला भेटल्या. धावसंख्या 34 वरती पोहोचली आहे. इथे खोलवर टप्प्याचा बॉल खोदून मारला इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचे येतील आणि शेवटच्या मोमेंटला तिथे मात्र आपण पाहिलं चांगलं क्षेत्ररक्षण दरम्यान, आणि या दरम्यान 3 धावा जिथे आपल्याला पाहायला भेटल्या. इथे मात्र नक्कीच आपण चेक करतोय कारण की सीमा लगेच बॉल अडवलेला आहे. पंचांनी तिसऱ्या पंचाने रेफर केलेला आहे. 3 धावा धावफलकावरती काढलेल्या जरूर आहेत,
परंतु आपण पाहू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये, ॲक्शन रिप्ले तुमच्या समोर आहे. जो काही समीकरण आहे तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. अशा अतिटटीच्या वेळेला आपण पाहिलं तर लाईव्ह प्रेक्षेपण या क्रिकेटच्या काळाला अगदी सुगीचे दिवस आलेले आहेत. पूर्वीच्या काळामध्ये असं काही समीकरण नसायचं. जो काही डिसिजन असायचा तो प्रेक्षकांवरती सोडवला जात असायचा. इथे सेफ आहे, चौकार नाही, फक्त 3 धावा आपल्याला पाहायला भेटतील. पंचांवरती देखील हल्लीच्या काळामध्ये भरपूरसा काही दबाव नसतो. धावसंख्या धावपलकावरती 37 या आकड्यावरती धावा लागलेल्या आहेत. चर्चा देखील इथे होत आहे की जो मागचा काळ होता नीरज, फार काही समीकरण वेगळं असायचं. डीजे वगैरे काही नसायचं, साऊंड सिस्टम अजिबात काही नसायचं, फक्त हंपायर्स आणि स्कोरर. आणि स्कोररला इथून अगदी जोरात आवाज द्यावा लागत असायचा, म्हणजे स्कोररची खूप मशागत असायची. इथे हा बॉल वाईड. धावसंख्येत थोडासा भर होईल. धावसंख्या 37 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. साहिल, ओ काय बॉल आहे, काय बॉल आहे, दर्जेदार बॉल आणि आउट. फलंदाज आउट. फलंदाज इथे मात्र बाद. साहिल तरे. काय बॉलिंग आहे, काय बॉलिंग आहे, दर्जेदार बॉलिंग. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मुनीश तरे आलेले आहेत. लई 30 ठेवलेले आहे गोलंदाज चंद्रकांत. ओ इथे मात्र आपण पाहू शकता चांगला फटका, परंतु बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक सोडली आहे झेल. तिथे मात्र बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षक थोडासा डीप मध्ये होता. अगदी सन ग्लासेस त्यांनी लावलेले आहेत. त्या अनुषंगाने देखील चेंडूवरती नियंत्रण मात्र मिळवता आला नाहीये. अजून 2 बॉल इथे शिल्लक आहेत. चंद्रकांतचं हे षटक दर्जेदार आहे. आतापर्यंत 9 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. एक सफलता देखील त्याला मिळाली साहिलच्या रूपामध्ये. इथे इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड पॉइंट दूर आहे. थर्डमॅन देखील चेंडूकडे जात आहेत. बॅकवर्ड पॉइंटने चेंडू उचललाय आणि फेकलाय. दरम्यान 2 धावा आपल्याला पाहायला भेटल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आणि इथे मात्र आपण पाहूया तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे भीमर साठी. तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे. आपण पाहतोय ग्रामीण टेनिस क्रिकेट च्या वतीनं दूध का दूध पाणी का पाणी केलं जाईल. डिसिजन तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. मयूर त्या ठिकाणी होते, आपण पाहू शकाल. इम्प्रोवाइज शॉट खेळण्याचा प्रयत्न होता मयूरचा. येस, पंचांचा सॉफ्ट सिग्नल. येस गोलंदाजांनी घेतलेला रिव्ह्यू आहे. येस, नो बॉल आहे. नो बॉल आपल्याला पाहायला भेटलाय.
धावसंख्या पोहोचली आहे धावपलकावरती 42 आणि हा फ्रीट. इथे मात्र आपण पाहू शकताय स्क्वेअर लेगला चेंडूला वळवलाय आणि चेंडू सीमा रे. इथे पंचाचा निर्णय आपण पाहिलं तर नक्कीच आपण पाहतोय त्या ठिकाणी दरम्यान पाहिला जाईल जो काही निर्णय असेल तो नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचेल अगदी शेवटच्या अंतिम क्षणापर्यंत आपण पाहू शकाल त्या ठिकाणी दरम्यान यस षटकार आहे. षटकार आहे. काय जबरदस्त फटकेबाजी आहे. आपण पाहू शकाल मयूर तरे जो आता त्याच्या लयमध्ये आलेला आहे. धावसंख्या पोचली धावपलकावरती तब्बल 48 धावा. 48 धावा धावपलकावरती लागलेले आहेत. या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. 48 धावा धावपलकावरती लागलेले आहेत. सरासरी चांगली सुरू आहे. बॅटिंग चांगली सुरू आहे. चौथ्या षटकातील शेवटचा बॉल ड्राईव्ह केलाय बॉल. ओ इथे मात्र आपण पाहिलं तर दरम्यान डायरेक्ट बॉल यष्टांवरती जाऊन आदळला होता. इथे दुसऱ्या एंडला यस फलंदाज बाद असतील. लागलेले आहेत 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 10.0ची सरासरी धावपलकावरती आपण पाहू शकाल. कारण की हे षटक जर इथे जर पाहिलं तर या षटकामध्ये देखील काहीशा धावा जर आल्या नाही तर 10.0ची सरासरी धावपलकावरती राहू शकेल. आणि ही सरासरी जरी असेल तर पुढील इनिंगमध्ये बॅटिंग करणारी टीम जयदुर्गा टेमगरपाडा या टीमच्या बॅटरांची देखील खूप मोठी मशागत असू शकेल. कारण की क्रिकेटच्या पटारावरती 10.0ची सरासरी म्हटली तर चांगली डोकेदुखी असते. इथे मोठे फटक्यासाठी जावं की एकेरी दुहेरी धावा काढावा हे दडपण येत असतं. परंतु ह्या षटकामध्ये आता आपल्याला पाहायचं आहे की किती धावा जमतील. इथे मयूर तरे इन अन ॲक्शनमध्ये आहे. त्याच्या बॅटमधून तब्बल 21 धावा आपल्याला पाहायला भेटल्या. गोलंदाजी मार्कवरती आता राज तरेला पाहू शकाल ज्याचा पहिल्या स्पेलमध्ये त्यांनी 7 खर्च केल्या होत्या. आता त्याचप्रमाणे पुन्हा एकदा त्याला मात करावी लागेल बॅटर मयूर तरेवरती आणि त्याच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये वादळ देखील आलेलं आहे. आता हे वादळ येईल का मयूर तरेच्या वतीनं आपल्याला पाहायला भेटेल. निसर्गाची किमया आहे ही संपूर्ण साफसफाई निसर्गाच्या वतीनं या ग्राउंडची आपल्याला पाहायला भेटली. ओ इथे जबरदस्त फटका. मयूर तरेला तुम्ही थांबू शकणार नाहीये. चेंडूला फेकून दिला सीमा रेषा पार. ठोकलाय त्यांनी षटकार. इक्का दुक्का नहीं हम तो चौका छक्का लगाएंगे. आए हम जीतने को बस जीत कर ही जाएंगे. हे समीकरण आता मयूर तरेच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळतं या मॅचमध्ये.
धावफलक जाऊन पोहोचेल या आकड्यावरती. चला इथे मात्र रिप्ले दुसऱ्या पंचाची मागणी केली. यस पंचांचा रिव्ह्यू आहे का? यस पंचांचा रिव्ह्यू आहे. इथे मात्र त्यानंतर दुसऱ्या बॉल करिता घेतलेला आहे. मात्र पंचांचा रिव्ह्यू आहे. जबरदस्त या ठिकाणी आपल्याला बाल हीच खासियत आहे. तंतोतंत माहिती जबरदस्त जबरदस्त. तालीम नहीं दी जाती है परिंदों को आसमान में उड़ने की, ये तो खुद ही तय कर लेते हैं मंजिल आसमान की. यस बॉल आहे. फेअर डिलिव्हरी आहे. दरम्यान काय जबरदस्त या ठिकाणी टेलिकास्ट. धावसंख्या 57 वरती आपण पाहू शकाल. पुढचा बॉल ते फटका जर आपण पाहिला तर थोडासा शक्तीचं प्रदर्शन करण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू त्या ठिकाणी ट्रॅव्हल झाला आणि दरम्यान जोपर्यंत चेंडू येईल दरम्यान 2 धावा पाहायला भेटल्या. मयूर तरे आता या ठिकाणी प्रयत्न सातत्याने सुरू आहेत. फटकेबाजी सुरू आहेत. फटका कसा येऊ, धावांची आवश्यकता आहे. आता धावा इथे जमवणं फार गरजेचं आहे. ज्या काही धावा येतील त्या धावांनी दडपण वाढवण्याचा प्रयत्न असेल. धावसंख्या 59 वरती जाऊन पोहोचलेली आहे. अजूनही या षटकातील 3 बॉल शिल्लक आहेत. 2 मोठे फटके येण्याची आवश्यकता आहे, परंतु तसा काही होत नाहीये. बॅटच्या वरची आहे, चेंडू हवेमध्ये. ओहो, झेल सुटली आहे. झेल भी छोडा और रन भी दिया. तब्बल 2 धावा पाहायला भेटल्या. काय अभ्या कुछ नाही आहे, क्लास टोरा बाराना असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये झालं. धावसंख्या पोचली. धावफलकावरती धावा जाऊन पोचलेल्या आहेत तब्बल 61 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 2 बॉल इथे मात्र शिल्लक असतील. पुढचा बॉल. ओहो, काय बॉल आहे, काय बॉल आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये हा बॉल नक्कीच पाहायला लागेल नीरज. काय दर्जेदार बॉल आहे. लाजवाब. शफल झाले होते त्या ठिकाणी या मयूर, परंतु बॅट आणि पॅड मधून चेंडू सरळ विकेट किपरकडे जाऊन ट्रॅव्हल झाला आणि विकेट किपरने देखील त्याचं अभिनंदन केलं या बॉल करिता. हे सर्व होत असतं मित्रांनो. ज्या वेळेला तुम्ही 100% देत असता त्यावेळेला नक्की तुमची चर्चा होत असते. शेवटचा बॉल इथे शिल्लक. धावसंख्या 61. समोर मयूर तरे आहे. ओ, जबरदस्त फटका. वाडा शॉट. कृष्णा सातपुतेच्या स्टाईलने चेंडूला फेकून दिलाय. F1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. आणि याचबरोबर आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. ऍक्शन रिप्ले मध्ये हा फटका आपल्याला पाहायला भेटतोय. दर्जेदार दर्जेदार लाजवाब स्ट्रोक. आज मयूर तरेचा दिवस आहे. तब्बल आतापर्यंत त्यांनी धावा 37 बनवल्या. जबरदस्त बॅटिंग. पहिल्या इनिंगचा खेळ इथे समाप्त झाल्यानंतर धावा इथे जोडलेल्या आहेत. तब्बल 67 आणि 68 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. पहा या ठिकाणी समीकरण तेच येऊन ठेपलं जे मागील मॅच मध्ये समीकरण होतं. मागील मॅच मध्ये देखील भूमी 11 जय जोटिंग देवरुंग या टीमनं 67 धावा बनवल्या होत्या आणि 68 धावांचं लक्ष ठेवलं होतं. आणि इथे आपण पाहू शकता या बाळगोपाळ सोनालेपाडा या टीमनं देखील 67 धावा जमवल्या.
ब्रदर्स ग्रुप आयोजित आई एकविरा चषक. मूर्तिकेचे पावित्र्य तव राखियले, स्वराज्य स्वप्न तव साकारियले. गरजून केलास हिंदू उत्सव साजरा, शिवराया तुझ मानाचा मुजरा, तुझ मानाचा मुजरा. राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा आणि उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत असेल. तब्बल 68 धावांचं लक्ष. आयुष्यामध्ये आहे ना मित्रांनो की आपल्यासमोर अनेक संकट येत असतात आणि या संकटांना सामोरे जात असताना आपण ज्याप्रमाणे चालत असतो, समोर आपल्या काटे येतात, काटे उचलून बाजूला करा. दगड येतात, दगड देखील उचलून बाजूला करा. आणि त्यानंतर जर मोठे दगड आले ते देखील उचलून बाजूला करा. आणि पाहता पाहता जर मोठा डोंगर देखील समोर आला तर त्या डोंगराला घाबरून जाऊ नका. थोडासा तिथे थांबा, शांत उभं राहा आणि त्या डोंगराला वळसा घालून तुमचा मार्ग तुम्ही निवडा. आता इथे मात्र बॅटिंग करत असताना तब्बल 68 धावांचं लक्ष आहे. जयदुर्गा टेमघर पाडा संघाच्या अगेन्स्ट. या लक्षाचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल, की या धावा इथे डिफेन्स केल्या जातील बालगोपाल सोनालपाडा संघाच्या वतीनं, हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. या धावांचा पाठलाग करण्याकरिता दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. या विशाल आणि मयूर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती या दोघांना रोखण्याकरिता बॉलर आहेत मयूर तरे, ज्याची बॅटिंग देखील लय भारी झाली आहे. पहिलाच बॉल मयूर तरीचा आपण पाहिला, दरम्यान जबरदस्त बॉल आहे. बॉल जर आपण पाहिला तर थोडासा पॅडला लागून गेला होता, दरम्यान डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. चांगली गोलंदाजी मयूर तरेच्या वतीनं आपल्याला पाहायला भेटली. काय जबरदस्त त्या ठिकाणी आपण पाहू शकाल. जबरदस्त गोलंदाजी. बॉलरला या ठिकाणी फॉलो करतोय गोलंदाज. आ लड़के खुल के मैदान में, तेरे सामने गेंदबाज मयूर खाली खड़ा है. पुढचा बॉल. ओ इथे मात्र आपण पाहू शकता या बॅटच्या बाहेरची एज, बॅकवर्ड पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाठलाग करतायत आणि हा येतोय चौकार. या धावा इथे येतील का हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. आतापर्यंत 2 चेंडू झालेले आहेत, 4 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत आणि लगेचच हा चौकार आल्यानंतर मयूर तरे देखील थोडासा चिंतेचा विषय त्याच्यासमोर लगेच आलेला आहे. टीम मीटिंग झालेली आहे, कारण की इथून अजून 4 बॉल शिल्लक आहेत. तुम्ही दुसऱ्याच बॉलवरती चौकार दिलेला आहे आणि चांगली सुरुवात आपण पाहिली तर या ठिकाणी बॅटर विशालनं आपल्या संघाकरिता दिलेली आहे. पुढचा बॉल आपण पाहूया. मयूर टू विशाल. ओ जबरदस्त बॉल है, काय जबरदस्त. ईट का जवाब पत्थर से. न मैं गिरा न मेरे उम्मीद के मीनारे गिरी, मुझको गिराने में कुछ लोग बार बार गिरे. हजारों बार बिखर के सिमटने वाला हूं मैं, तेज हवाओं से निपटने वाला हूं मैं. मुझे कमजोर ना समझना ए दुनिया वालों, एक दिन हवाओं का रुख बदलने वाला हूं मैं. इथे मात्र डॉट बॉल. धावसंख्या 4 वरती स्थिरावलेली आहे. पुढचा बॉल. चांगला फटका मिड ऑफ आतमध्ये आहे. लॉंग ऑन त्या ठिकाणी चेंडूवरती आले. चांगलं क्षेत्ररक्षण. थोडीशी फंबलनेस जरूर झाली, परंतु 2च धावा तिथे मात्र खर्च झाल्या. 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 6 या आकड्यावरती. 6 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. मोठ्या फटक्याचा प्रयत्न या ठिकाणी या विशालच्या वतीनं होत आहे. संघर्षाची पराकाष्ठा. धावांसाठी धावपळ, धावांसाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेला आहे. मॅच नंबर 2 आपण पाहू शकाल. स्वागत आहे सर्वांचं ब्रदर्स ग्रुप आयोजित आई एकविरा चषक मध्ये. फलंदाज बाद. वॉट अ बॉलिंग. विशालला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. आपल्याला पाहायला भेटलंय दर्जेदार बॉल. बॅट आणि पॅडच्या मधून अगदी बुमराच्या स्टाईलनं विकेट संपादित केली आहे.
जीतूंगा तो मैं ये खुद से वादा कर लो, जितना सोचते हो कोशिश उससे भी ज्यादा कर लो. गोलंदाजी मार्कवरती काय जबरदस्त दर्जेदार कामगिरी. मयूर थरेच्या वतीनं बॅटिंगमध्ये देखील तब्बल 37 धावा त्यांनी ठोकल्या. तो आत्मविश्वास, ती कन्सिस्टन्सी आपण पाहू शकाल. आयुष्यात कधीही स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका, नाहीतर लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा उचलायला कमी पडत नाहीयेत. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. चंद्रकांत जोशी ज्यांची गोलंदाजी देखील चांगली झाली, परंतु इथून जर आपण आता पाहिलं तर त्यांच्याकरिता फक्त एकच बॉल शिल्लक आहे. एक मोठ्या फटक्याने जावं लागेल. इथे कोलवा टप्प्याचा बॉल खोदून मारलाय जरूर, परंतु लॉंग ऑनच्या दरम्यान क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. मिळेल फक्त एकच धाव. एक धावेवरती समाधान मानावं लागत आहे. दरम्यान षटकाची समाप्ती, पहिल्याच्या षटकाची समाप्तीनंतर एक गडी बाद धावपलकावरती धावा फक्त आणि फक्त 7 धावा. तिथे जर आपण पाहिलं तर मयूर तरे, आज दिन आहे मयूर तरे का. गोलंदाजीमध्ये देखील ती कमतरता त्यांनी पूर्ण केली. 7 धावा धावपलकावरती एक घड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसरं षटक आता घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवरती. आपण पाहूया बॉलर आलेले आहेत विश्वास तरे. विश्वास तरे आपण पाहू शकता गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत. वेगवान बॉलर आहेत. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर त्यांचा रनअप आहे, म्हणजे खूप लांब पल्ल्याचा रनअप आहे. समोर असेल बॅटर चंद्रकांत जोशी. कल्पेशजी मगर यांचं आगमन झालेलं आहे. या आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि इथे कल्पेशजी मगर यांचं या ठिकाणी आगमन होत असताना त्यांचं स्वागत इथे चौकारानं. सुरुवात या बॉलवरती चांगली केली आहे. उघडा डोळे बघा नीट, हा असेल फ्री हिट. इथे लोअर फुलटास बॉल आहे. फटका त्या ठिकाणी चांगला आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. ओहो, इथे मात्र झेल सुटली. कठीण होतं, कठीण कार्य जरूर होतं तिथे मयूर. आपण पाहिलं तर बॅकवर्ड माघारी पावलानं झेल पकडणं मात्र फार कठीण कार्य. परंतु असं कठीण कार्य तुम्हाला करावं लागेल जर तुम्हाला जिंकायचं असेल. गावाच्या अभिमानासाठी, सन्मानासाठी, क्रिकेटचा दर्जा जर तुम्हाला उंचवायचा असेल तर तुम्हाला अशा प्रकारचे झेल पकडाव्या लागतील. जे काम कपिल देव निखळजे सरांनी केलं, जे काम सूर्यकुमार यादव यांनी केलं, 2 वर्ल्ड कपवरती आपण शिक्कामोर्तब केला. येणाऱ्या या वर्ल्ड कपमध्ये देखील आपला शिक्कामोर्तब होईल का, हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. इथे मात्र हा पहिला बॉल काही आडव्या बॅटनं खेळता आला नाही. दरम्यान ओप फेकी इथे खूप वेगानं डायरेक्ट यष्ट्यांवरती फेकण्याचा प्रयत्न होता. 2 धावा इथे पाहायला, एकच धाव इथे पाहायला भेटली. एक धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल धावफलकावरती. 15 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी विश्वास तरी देखील साकारतोय या षटकामध्ये. ओहो, इथे खराब बॉल आणि त्या बॉलला पाठवले सीमा रेषा पार. 6 धावांसाठी षटकार. केल्यानंतर
थोडासा स्लोवर गतीचा बॉल टाकण्याचा प्रयत्न होता. सो त्या अनुषंगाने अगदी जास्ती पुढे बॉल गेला आणि लोअर फुल टॉस बॉल त्या ठिकाणी मिळाला. चंद्रकांत तरे यांनी त्या चेंडूचा मयूर जोशी यांनी मात्र त्या चेंडूचा भरपूर समाचार घेतला. इथे मात्र पुनश्च दर्जेदार फटका आणि चेंडू सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. पुढील मॅच कुशाल स्पोर्ट त्रिशा 11 सापाड आणि त्यांच्या अगेन्स्ट आई एकविरा सांगे. चला दोन्ही संघांच्या संघनायकांनी तयार राहा. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर मयूरची गोलंदाजी दमदार झाली. 7 धावा त्याने खर्च केल्या, 1 गडी बाद केला. परंतु इथे मात्र आपण पाहिलं तर पूर्णपणे जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला भेटली आहे. बॅटर मयूर जोशी ज्यांनी सलग 2 बॉलमध्ये 2 मोठे फटके खेचलेत. आता हा बॉल आपल्याला पाहायचा आहे, हा बॉल चांगला आहे. इथे बॉल जर आपण पाहिला तर गुडलँड स्पॉटवरती थोडासा खाली राहणारा बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. दरम्यान मयूर जोशीला बॉल काही पिक करता येऊ शकला नाहीये. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. धावसंख्या 27 वरती 1 गडी बाद. षटक फार महागडं ठरलेलं आहे. या षटकामध्ये तब्बल 20 धावा आतापर्यंत खर्च झालेल्या आहेत. आणि या षटकाचा आपण विचार केला तर इथे मात्र मॅचमध्ये कमबॅक झालेला आहे जयदुर्गा टेमगरपाडा या टीमचं. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, व्यवस्थित संपर्क झाला नाहीये. दरम्यान 1 धाव इथे नक्कीच पाहायला भेटली. आणि याचबरोबर षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा आपण विचार केला तर इथे धावफलकावरती 28 लागलेले आहेत. 14.0 ची सरासरी धावफलकावरती सुरू आहे आणि याच सरासरीने नक्कीच जाण्याची अपेक्षा असेल. अजूनही पुढील ओव्हरमध्ये काही जास्तीच्या धावा आल्या तर इथे मात्र नक्की संकट वाढू शकेल बाळगोपाळ सोनाळेपाडा या टीमचं. खेळाडू तिथे थोडीशी पाण्याची मागणी करतायत. ब्रेक संपन्न झालेला आहे. धावसंख्या धावफलकावरती 28 धावा आहेत. आता उरलेल्या 18 बॉलमध्ये तब्बल 40 धावांची गरज आहे. बॅटिंग चांगली होत आहे. मयूर तरेच्या त्या षटकारानं मॅच जिवंत झालेली आहे. तिसरं षटक आता गोलंदाजी मार्गवरती प्रगतीपथावरती असेल.
या षटकामध्ये सर्वस्व रहस्य आता दडलेलं आहे. सापाड टीमचे ओनर पिंटू शेठ पाटील मागील वर्षामध्ये त्यांनी मॅन ऑफ द सिरीज साठी कॉमेंटेटर्स आणि अंपायर साठी सायकल दिल्या होत्या. दरम्यान पुढच्या वर्षी त्यांच्या वतीनं नक्कीच बाईक दिल्या जातील. क्या बात आहे. आपण मंचावरती या, आपलं हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या वतीनं. चला समीकरण त्या ठिकाणी नक्कीच आपण सांगूया. आता 18 बॉल आणि 40 धावांची गरज आहे. 18 मध्ये 40 धावांची गरज. न्यू बॅटर दीपेश नाईक यांना आपण पाहू शकाल. कमबॅक झाला या ठिकाणी आपण पाहिलं तर. पहिल्याच बॉलवरती मयूर त्याचा पहिला स्पेल देखील दमदार राहिलाय. आप तो छा गए गुरु. तालीम नहीं दी जाती है परिंदों को आसमान में उड़ने की, ये तो खुद ही तय कर लेते हैं मंजिले आसमान की. इथे स्लॉट मध्ये बॉल दिला, रडार मध्ये बॉल आला आणि चेंडूला फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क. षटकार. सो मच कुशाली स्पोर्ट त्रिशा 11 सापाड आणि आई एकविरा सांगे. पहा 5 मिनिटांमध्ये तुम्ही इथे उपस्थित राहायचं आहे टॉस करण्याकरिता, आणि जर तुम्ही आला नाही तर तुम्हाला पेनल्टीला सामोरे जावं लागेल. इथे आपण पाहिलं तर आता 16 बॉल 34 धावांची गरज आहे. जास्तीचा पुढे टाकला त्या ठिकाणी बॉलर मयूर तरे. कुठेतरी लॉंग ऑन च्या दरम्यान झेल प्राप्त होईल असा प्रयत्न होता, परंतु अगदी अशक्तीचं प्रदर्शन त्या ठिकाणी केलं बॅटर दीपेश. आल्या आल्या त्यांनी हा दर्जेदार षटकार वसूल केलाय. 16 मध्ये 34 धावांची गरज. धावसंख्या पोहोचली आहे 34 या आकड्यावरती. 34 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आता 16 मध्ये 34 ची गरज आहे. बॅटर दीपेश. हा बॉल नक्कीच पाहावा लागेल. पंच काय निर्णय सांगतायत. व्हाईट बॉल सांगतायत मेन पंच. 1 फॉर दी ओव्हर. यापुढे तुम्ही असा बॉल टाकणार नाहीये, पंच तुम्हाला लगेच दंडित करतील. परंतु सध्या तरी हा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. एक धाव पाहायला भेटली. कॉम्बॉक्स मध्ये देखील थोडंसं हास्यमय वातावरण निर्माण झालेलं आहे, कारण की परिस्थितीच तशी विपरीत आहे. हल्लीच्या काळामध्ये फार परिस्थिती गंभीर होत चाललेली आहे. स्वतःला सावरणं आवरणं फार गरजेचं झालेलं आहे सध्याच्या स्थितीला. चला या मॅच मध्ये सावरणं फार गरजेचं असेल. 15 बॉल आणि 32 धावांची गरज आहे. इथे बॅटच्या बाहेरची एज हो थर्ड मॅन रिझनला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दूर होते. सो त्या अनुषंगाने इथे एकच धाव मिळेल. कॉम्बॉक्स मध्ये हसू आवरण असं झालेलं आहे. स्थितीत तशी आहे. कधी कधी असे मोमेंट देखील येत असतात, परंतु आम्ही सातत्यानं समालोचन करणं आमचं काम असतं. आम्ही असल्या काही गोष्टीकडे लक्ष देत नसतो. धावसंख्या 14 बॉल आणि 31 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. ओ व्हॉट अ बॉल. काय दर्जेदार बॉलिंग आहे. लाजवाब लाजवाब दर्जेदार ही कामगिरी आपण पाहू शकाल. पुढील मॅच कुशाली स्पोर्ट त्रिशा 11 सापाड आणि आई एकविरा सांगे दोन्ही संघाचे कर्णधार. आपण सज्ज राहा. आमच्या व्यासपीठासमोर आपण येऊन उपस्थित राहायचं आहे. नीरज, हल्लीच्या काळामध्ये भलतेच काही वेळ असतं. कोणाला क्रिकेटचा वेळ, कोणाला शिक्षणाचा वेळ, कोणाला
आपण जर पाहिलं तर पबजीचा देखील नाद आहे, भलतेच वेड आहेत, परंतु क्रिकेटच्या पटलावरचा हा जो वेड आहे फार चांगला वेड आहे. भलत्याच वेडामध्ये जाऊ नका, तुमच्या जीवनाची देखील तुम्ही हेळसांड करू शकाल. तसेच बैलगाडा शर्यतीचा वेळ देखील आहे. इथे फटका चांगला आहे, चेंडू आपण पाहिलं तर लॉंग ऑन दरम्यान फलंदाज इथे मात्र बाद होतील. बॅक टू द डगआउट. नका, विनंती असेल का जास्तीचा वेळ आपण घेऊ नका. तीन षटकाची इथे समाप्ती झालेली आहे. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकावरती आपण पाहू शकाल 38 आणि 12 बॉलमध्ये आता विजयाचं समीकरण जर आपण पाहिलं तर पहा इथे कुशाल स्पोर्ट त्रिशा 11 सापाट टीम आपण उपस्थित राहा, कारण की आई एकविरा सांगे टीम उपस्थित आहे. 68 धावांचं लक्ष आणि त्या लक्षाचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मागील मॅच देखील दमदार झाली, तिथे मात्र 10 धावांन किरवली संघ पराभूत झाला. परंतु या मॅच मध्ये पाहायचं आहे जयदुर्गा टेमघर पाडा टीम जिंकेल की त्यांच्या अगेन्स्ट बाळ गोपाळ सोनाल पाड्या हा संघ जिंकेल. थोड्याच वेळात आपल्या समोर समीकरण पोहोचेल. दरम्यान भावेश आता गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे. भावेश वजे ज्याला आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवरती. इथे लोअर फुलटास बॉल, फटका चांगला आहे आणि चेंडू सीमा रेषा पार, फटक्यात आहे वजन आणि धावा मिळतील तब्बल अर्धा डझन. षटकार. ची गरज आहे. काही जबरदस्त फटका आपल्याला पाहायला भेटला या बॅटर दीपेशच्या वतीनं. दीपेशनं मोर्चा सांभाळलेला आहे. टॉपचे तिन्ही बॅटर आपण पाहिलं डगावचे असलेले विशाल, मयूर आणि चंद्रकांत. दीपेश आणि त्याच्या सोबतीला बॅटर शंकर, या दोघांमध्ये थोडीशी ऊर्जा निर्माण केलेली आहे. 11 बॉल आणि 24 धावांची गरज आहे ही मॅच जिंकण्याकरिता. आणि या दरम्यान मान्यवरांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक असं स्वागत असेल या स्पर्धेच्या वतीनं. भावेश इथे मात्र स्लोवर गतीचा बॉल बॅटनं जरूर खेळेल स्क्वेअर लेग दरम्यान. आणि दरम्यान आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत पिंटू शेठ पाटील. या आपल्या हार्दिक असं स्वागत असेल. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आप आ गए तो खुशियां दोगुनी हो गई, लग गए चार चांद, महफिल सवर गई, अब साथ यूं ही बना रहे आपका और हमारा, क्योंकि आपके आगमन से खूबसूरती मंच की निकर गई. आपलं हार्दिक असं स्वागत असेल या क्रीडा नगरीमध्ये. आणि दरम्यान शक्तिमान देखील, शक्तीजी मडवी देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील हार्दिक स्वागत असेल. आणि इथे फटकेबाजी सुरू आहे, दमदार मॅच. इथे मान्यवरांच्या माहितीसाठी ही मॅच इथे जर आपण पाहिली तर जयदुर्गा टेमघर पाडा आणि बाळ गोपाळ सोनाले पाडा या दोन टीममध्ये. आणि सध्या तरी जयदुर्गा टेमघर पाडा टीम विजयाच्या दिशेने मार्गस्थ होण्याच्या दिशेने सुरू आहे.
तब्बल 17 धावा इथे मात्र बनवायच्या आहेत. 9 बॉल शिल्लक असतील. पूर्णपणे गोलंदाजांचा समाचार घेतलेला आहे. कुठल्याही प्रकारे गोलंदाजांना उसंत दिली जात नाहीये. आपण जर पाहिली तर मयूरला उसंत दिली होती. पहिल्या ओव्हरमध्ये त्याने 7 केल्या. खर्च दुसऱ्या ओव्हरमध्ये चांगल्या धावा पाहायला भेटल्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी झाली मयूरची, परंतु या षटकामध्ये कमालीची बॅटिंग होत आहे. आता पॅकअप ती लेंथ आणि त्या लेंथला देखील पटवले. चेंडू सीमा रेषा पार ठोकल्यात या 6 धावा. षटकार कॅमेरामॅन देखील आता थोडासा पंचांना देखील फोकस करतील, कारण की पंच देखील आता त्यांची आधा दाखवत आहेत. आमचे योगराज भुटेरे सर, बेलांशी नागिन निघाली. आता इथे जिंकण्याचं समीकरण आपण पाहूया. 8 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. कोलबटप्याचा बॉल ड्राईव्ह पाहायला भेटतो. अनड्राईव्ह खेळलाय जरूर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीपमध्ये थोडीशी फंबलले जरूर झाली, परंतु चेंडूवरती नियंत्रण मिळवले. एकच धाव इथे मात्र मिळेल. जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता, जब तक न पडे हतोडे के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. हा एक बॉल फार महत्वाचा असेल. इथून जर डॉट बॉल आला तर पुढील ओव्हरमध्ये 10.0ची सरासरी जी सातत्यानं आपण म्हणत असतो की डोकेदुखी असते, इथे मोठ्या फटक्यासाठी जावं की एकेरी दुहेरी धावा काढावं हे समीकरण नक्कीच निर्माण होईल. परंतु हा डॉट बॉल येणं फार गरजेचं असेल. आणि इथे तो बॉल टाकण्यात आलेला आहे. चेंडू हवेमध्ये, झेलची दाट शक्यता नाकारली गेली. तिथे दरम्यान 2 धावा देखील बहाल झाल्या. जिथे सोनेरी संधी आली होती तिथे ही सोनेरी संधी मातीमध्ये मिळालेली आहे. दरम्यान इथे 2 धावा पाहायला भेटल्या. आता पुढील षटकामध्ये 6 बॉल 8 धावांची गरज आहे. कोण कोणाची लावेल वाट नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. दरम्यान इथे संधी प्राप्त होते, बॅटरांना थोडीशी अडचण निर्माण होते. तुम्ही जर इथे गोलंदाजी अचूक केली, लाईन लेनवरती चांगल्या टप्प्यावरती जर बॉलिंग केली तर इथे मात्र अडचणी वाढू शकतील. जयदुर्गा टेमगरपाडा टीमच्या 68 धावांचं भला मोठं लक्ष ठेवलेलं आहे आणि या लक्षाचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना आता 6 बॉल आणि 8 धावांची गरज आहे. काही जबरदस्त मॅच आहे. अगदी पैसा वसूल मॅच आपल्याला पाहायला भेटत आहे. आपल्या मंचावरती या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहेत. पिंटू शेठ साहेब उपस्थित आहेत. आपलं हार्दिक असं स्वागत असेल या स्पर्धेच्या वतीनं. सापाडे गावचे दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, माणुसकीच्या दुनियेतील देव माणूस आणि दरम्यान निरसनजी मडवी देखील या ठिकाणी आहेत. आपलं देखील हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या वतीनं. गोलंदाजी मार्कवरती आता अशोक तरेला बोलवलेला आहे. 6 बॉल आणि 8 धाव्यांची गरज आहे. 6 मध्ये 8 धाव्यांची गरज. आता स्ट्राईकला बॅटर आपण पाहू शकाल शंकर आणि पहिला बॉल वाईट. पहिला बॉल वाईट आहे. इथे आता मात्र बॉल शिल्लक असतील 6 आणि 7 धावांची गरज. काय जबरदस्त आपलातून बॅटिंग आपण पाहिलीत. बॅटर दीपेशच्या वतीनं दर्जेदार कामगिरी. शंकरनं देखील चांगली बॅटिंग केली आहे. कोलवटाप्याचा बॉल खोदून मारलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. ओहो, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर स्टँडिंग डिलिव्हर पावा लागेल. पंचायतचा इशारा आलाय 6 धावांचा आणि इथे ठोकला षटकार.
स्कोर आता इथे लेवल झालेला आहे. 5 बॉल 1 धावेची गरज. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये आपण अनुमान लावू शकतो, भविष्यवाणी करू शकत नाहीये, कारण की 6 बॉलमध्ये 1 धाव देखील निघत नाहीये. एक चेंडूमध्ये 6 धाव देखील निघत असतात. हा बॉल दर्जेदार दर्जेदार बॉल आहे, दर्जेदार. आणि इथे फलंदाज देखील बाद होतील. मैदानाच्या आतमध्ये तुषार नाईक आलेले आहेत. कॅप्टन आहे संघाचा. 4 बॉल आणि 1 धावीची गरज आहे. ओ खोदून मारलाय आणि दरम्यान विजयाचा चौकार पाहायला भेटतोय. इथे मॅच झाली फिनिश. चौकाराने मॅच फिनिश केले. ऑल द बेस्ट या ठिकाणी.